लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीने 17 मे रोजी सकाळी संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतःसोबत झालेल्या फसवणुकीची आपबीती सांगितली। तरुणीच्या तक्रारीची आणि गंभीर स्वरूपाची दखल घेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या थेट आदेशानुसार आरोपी युवकाविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा नोंद होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयित आरोपीला अटक केली आहे। दरम्यान आरोपी हा पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली असून अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आरोपीने न्यायालयात धाव घेत आपला जामीन मंजूर करून घेतलाय। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मी पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात, पोलीस ठाणे सदर नागपूर शहर, दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी मी दिवसपाळी अधिकारी असताना एक मुलगी पोलीस ठाणे सदर येथे येऊन त्या मुलीने माहिती दिली की तिच्यासोबत एका व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन शादीचे वचन देऊन त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे। यावरून अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली। वरिष्ठ निरीक्षक पोलीस साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही नमूद आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 237 कलम नंबर 69, 296, 115(2), 351 आणि 352 भारतीय न्यायसंहिता अन्वये पोलीस ठाणे सदर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामधून अँटिसिपेटरी बेल घेतली आहे। पीडितेचे वय पीडितेने सांगितले आहे की ती 25 वर्षाची आहे आणि ती मुंबई येथील राहणारी आहे। आरोपी हा पेशाने वकील असल्याचे पीडित मुलीने सांगितलेले आहे।